कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हाल होतच आहेत, परंतु आता लालपरीतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना केवळ बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी 4-4 तास लाईनमध्ये उभे राहावे लागत असल्याने प्रवासी हतबल झाले आहेत। ना स्वच्छतागृहाची सोय ना पिण्याच्या पाण्याची। यामुळे महिला वर्ग व अबालवृद्धांचे व लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे चित्र महाड आगारात पाहावयास मिळत आहे। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सलग 18 वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे गणेशोत्सव काळातील प्रवास मोठ्या हाल अपेष्टेने करावा लागत होता। यातून काही प्रमाणात सुटका होत असताना लालपरीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बस महाड आगारात थांबल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सकाळपासून पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिझेलवरील अनेक बसेसचे परिवर्तन सीएनजी बसमध्ये केले आहे। महामंडळाच्या कोकणातून मुंबईत व मुंबईतून कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसना पनवेल, पेण, रामवाडी, महाड, चिपळूण व रत्नागिरी या ठिकाणी सीएनजी भरण्याची सोय आहे। मुंबईतून निघालेली बस सीएनजी भरण्यासाठी थेट महाड येथे येते। या सीएनजीच्या ठिकाणी एका बसला सीएनजी भरण्यासाठी किमान 20 मिनिटाचा कालावधी लागतो। आज सकाळी महाड सीएनजी स्टेशनमध्ये 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत सीएनजी भरण्यासाठी एसटी बसेस उभ्या आहेत। आपला नंबर कधी लागेल यासाठी एसटी बसमधून जाणारे प्रवासी व एसटी बस चालक सीएनजी पंप चालकाकडे वारंवार जाऊन तगादा लावतात। मात्र एसटी बसची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी वारंवार एसटी बसेस लावण्यावरून वाद होत असल्याने अनेक वेळेला ते वाद मिटवण्यासाठी महाड आगारातील कर्मचारी व सीएनजी भरण्यासाठी आलेल्या बसचालक व प्रवाशांना समजूत घालताना महामंडळाचे कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले। एकंदरीत सीएनजी एसटी बसमधून प्रवास म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे। गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर सीएनजी एसटी बसेस कोकणात सोडण्यात आल्या आहेत। वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणावर इंधन वाया जात आहे। बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएनजी बस स्थानकाजवळ स्वच्छतागृहाची सोय नसल्याने महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सीएनजी बस स्थानक ते एसटी महामंडळाचे महाड आगारातील स्वच्छतागृह यातील अंतर 400 मीटर आहे। मात्र एवढ्या काळात त्या ठिकाणी जाताना चुकून बस निघून गेली तर करायचे काय हा देखील मोठा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे। याबाबत एसटी महामंडळाचे महाड आगार प्रमुख फुलपगारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। महाड मनसेने महाड आगार प्रमुख फुलपगारे यांना टॉयलेटची व्यवस्था करण्याबाबत सुचविले होते, मात्र त्यानंतर देखील एसटी महामंडळाच्या महाड आगार प्रमुखांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज कोकणात जाणाऱ्या महिला व वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी एसटी महामंडळाने करणे गरजेचे असताना देखील महाड आगाराचे आगार प्रमुख याकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।